एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की वाढवण बंदराला त्या ठिकाणी मान्यता देण्याचा निर्णय हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारने घेतला. $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशी होईल त्याच्याविषयी हे खोटी कळकळ व्यक्त करतायत. अध्यक्ष महोदय, जगामध्ये कुठलीही इकॉनॉमी वाढायची असेल तर त्या ठिकाणी एक्सपोर्ट वाढावा लागतो, निर्यात वाढावी लागते, आणि निर्यात वाढायची असेल तर ती निर्यात ही पोर्ट लेड ग्रोथ असते. बंदराच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्यात वाढते. निर्यात वाढल्याशिवाय परकीय चलन येत नाही, इकॉनॉमीला गती मिळत नाही. आणि वाढवण बंदराला सुद्धा यांनी विरोध केला, समृद्धी महामार्गाला यांनी विरोध केला, नाणारच्या प्रोजेक्टला यांनी विरोध केला. महाराष्ट्रात प्रोजेक्ट आला की फक्त विरोध करायचा, आणि या ठिकाणी येऊन मात्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशी होणार अशा पद्धतीचे खोटे नाटे प्रश्न विचारायचे. मी माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारचं या सभागृहाच्या वतीने सुद्धा अभिनंदन करीन की या वाढवण पोर्टमुळे लाखो लोकांना नोकऱ्या मिळतील, महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार मिळेल, आणि महाराष्ट्र राज्य आर्थिकदृष्ट्या आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचं महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी पडेल, हे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितोय. माननीय